प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर खूप महत्त्वाचं असतं। विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं करिअर निवडतात। बहुतेक विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेच्या तयारीत व्यस्त असतात। काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेची तयारी करतात। मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी, 10वी आणि 12वी या महत्त्वाच्या टप्प्यानंतर करिअर निवडताना काय करायची गरज आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी। हेलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। भारतासारख्या देशातील युवकांसमोर सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती अगदी महत्त्वाची म्हणजे बेरोजगारीची। अगदी एमपीएससी यूपीएससीचे शिक्षण घेऊनही तरुण शिपायाच्या जागेसाठी अर्ज करतात। कोरोनाच्या काळात तर या बेरोजगारीचं प्रमाण अधिकच वाढलंय आणि याच पार्श्वभूमीवर नेहमीच्या पठडीतल्या करिअरच्या वाटांपेक्षा जर वेगळ्या वाटेची निवड केली तर अधिक फायदा होऊ शकतो। अशाच एका वेगळ्या करिअर विषयी आज आपण बोलणार आहोत आणि या कार्यक्रमात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील सुरजन कॉलेज ऑफ डिझायनिंगचे कार्यकारी संचालक संतोष रासकर सर आणि विषयाचं नाव आहे 10वी 12वी नंतर सृजनशील करिअरच्या वाटा। सुरुवातीला आपण सरांचं स्वागत करूया। सर, आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। जगातील पहिल्या 3D ऐतिहासिक चरित्र शिवतेज संभाजीचं लेखक, दिग्दर्शक आणि संपादक सरांनी केलेला आहे। जम्मू काश्मीरमधील वीर योद्धा जनरल जोरावर सिंग या 3D एनिमेशन पटाचं ते निर्माते आणि दिग्दर्शक आहेत। विविध सामाजिक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे। शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांची एक वेगळी आणि मोठी ओळख देखील आहे। आता आपण विषयाला सुरुवात करूया। सर, अगदीच आपण जर बघितलं तर आता 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता पुढे काय असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर आहे। मात्र आपण यावर्षी जर बघितलं तर 12वीचा जो रिझल्ट आहे एकूणच तो 100% लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। एकूणच अनेक जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत तर पास तर झाले आणि 99% मिळून ते पास झालेत। तर आता पुढे काय असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आहे। या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल, त्यांना नेमकं काय सांगाल, करिअर निवडताना कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या उच्च शिक्षणाचा प्रामुख्यानं उद्देश हा रोजगार निर्मितीच असतो प्रत्येकाचा। म्हणजे शिक्षणाची उद्दिष्ट खूप वेगवेगळी आहेत, परंतु सामान्य व्यक्तीची अपेक्षा एकच असते की माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला चांगल्या करिअरची, चांगल्या रोजगाराची संधी मिळावी। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण करिअरसाठी शिक्षण निवडणार असेल तर ट्रॅडिशनल एज्युकेशन, कौशल्यांचं एज्युकेशन या सगळ्यांचा विचार जर करायला गेलो आपण तर पहिली गोष्ट आपण पाहावी की ट्रॅडिशनल एज्युकेशनमध्ये सामान्यपणे 30%च रोजगार उपलब्ध होतात। आता तुम्ही कुठल्याही विद्यापीठातनं, कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक डिग्र्या, शैक्षणिक पदव्या यांचा जर अभ्यास केला तर त्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंगची डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सामान्यपणे 30% रोजगार निर्माण होतो। 70% रोजगार या देशात निर्माण जे होतात ते अनट्रॅडिशनल एज्युकेशनमधनं होतात, म्हणजे कौशल्याधिष्ठित शिक्षणातनं त्यांचं करिअर होत असतं। मग अशा प्रकारच्या कौशल्यांवर आधारित शिक्षणाकडे आपण फोकस केलं पाहिजे आणि हे करत असताना कोणती कौशल्य आत्मसात करायची याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे। तर त्याची निवड करताना आपण आज शिक्षणाला सुरुवात करणार आहोत तर आज कशाला डिमांड आहे याच्यापेक्षा माझं शिक्षण जेव्हा पूर्ण होणार आहे, म्हणजे माझं शिक्षण 2 वर्षांनी पूर्ण होणार आहे, माझं शिक्षण 3 वर्षांनी पूर्ण होणार आहे, तर या 2 किंवा 3 वर्षानंतर कोणत्या क्षेत्राला डिमांड असेल, कोणत्या क्षेत्राचं महत्त्व असेल, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी जास्त असतील। नाहीतर आपल्याकडे आजची परिस्थिती अशी आहे की पदव्या आणि शिक्षणाचा सुकाळ पडलेला आहे, परंतु रोजगाराचा दुष्काळ। खरं तर रोजगाराचा दुष्काळ नसतो, दुष्काळ असतो आपल्याकडं त्या रोजगाराच्या दृष्टीनं आवश्यक कौशल्य नसतात। अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं की तुम्हाला अनेक व्यावसायिक तुम्हाला हे म्हणतात की आम्हाला कुशल मनुष्यबळच मिळत नाही आहे। तर आपण प्रामुख्यानं हा विचार केला पाहिजे की मला अशा क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे की ज्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा मला उपलब्ध असणार आहे। खरं आहे सर। आपण एकूणच आपण ऐकलेलं आहे डिजिटल डिझायनिंग याविषयी आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे। मात्र डिजिटल डिझायनिंगमध्ये अनेक नोकऱ्या किंवा शिक्षण देखील आहे त्या ठिकाणी। मात्र मला त्या संदर्भात सविस्तर जाणून घ्यायचं आहे, डिजिटल डिझायनिंग नेमकं काय असतं आणि त्यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? मुळात आपण एक समजून घेऊयात की जगामध्ये जेवढं काही मानव निर्मित आहे ते निर्माण होण्याची प्रक्रिया या डिझाईन शिवाय सुरू होत नाही। म्हणजे तुम्हाला घर बनवायचं असेल सुरुवातीला डिझाईन बनवावं लागतं, कपडे साधे आपण अंगावर घालणारे कपड्यांचं सुद्धा डिझायनिंग करावं लागतं आणि आताच्या आधुनिक काळामध्ये हे सगळे मानव निर्मित सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्माण करण्याच्या अगोदर त्याचं जे नियोजन होतं ते डिजिटल डिझाईनच्या माध्यमातून होतं।
मग ते डिजिटल डिझायनिंग त्याचे नियोजन करण्यासाठी आणि नियोजन म्हणजे एखादं प्रोडक्ट तयार झाल्यानंतर किंवा काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सादरीकरणासाठी सुद्धा होतं. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू आपण एक सामान्यपणे समजून घेतलं पाहिजे की आज एक सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाच्या घरामध्ये सुद्धा किंवा अगदी कुणी असेल तर तुम्ही जर पाहिलं तर कमीत कमी एक मोबाईल आहे. म्हणजे एका घरामध्ये सामान्यपणे एक मोबाईल, एक टीव्ही, एक कम्प्युटर अशा कमीत कमी 3 स्क्रीन आहेत. या स्क्रीनची एक भूक आहे. त्याच्यावर रोज नवीन कंटेंट लागतं. खरंय. तुम्ही रोज त्या स्क्रीनवर तीच गोष्ट नाही बघू शकत. म्हणजे मोबाईलवर तुम्ही गेम खेळत असाल तरी तुम्ही तीच गेम आयुष्यभर नाही खेळू शकत, बदलावी लागेल. किंवा तुम्ही तोच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहू शकत नाही, तीच जाहिरात पुन्हा पाहू शकत नाही, तीच वेब सिरीज तुम्हाला पुन्हा रोज नवीन कॉन्टेंट त्याच्यामध्ये लागणार आहे. आणि मग आता ही डिस्प्ले असणारी डिव्हाइसेस किती आहेत? मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, टी व्ही आहे, मोठ्या पडद्यावर थिएटरमध्ये आहे. या सगळ्या स्क्रीनची भूक कोण भागवणार? या सगळ्या स्क्रीनची भूक भागवण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं डिजिटल आर्टिस्टची गरज लागणार आहे. ही दुसरी बाजू झाली. कुठल्याही नियोजनानंतर, कुठल्याही मनोरंजनानंतर एखाद्या उद्योग आणि व्यवसायाच्या त्याच्या जाहिरात, व्यवस्थापन याचा जर विचार केला तर ते सुद्धा डिजिटल डिझायनिंग शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं डिजिटल डिझायनिंगच्या अंगाने आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ॲनिमेशन असेल, व्हिज्युअल इफेक्ट्स असेल, अगदी लॅपटॉपच्या, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईट्स असतील किंवा त्याच्यासाठीचे ॲप्लिकेशन्स असतील किंवा आता आधुनिक काळामध्ये आलेली आर्टिफिशियल रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीची टेक्नॉलॉजी असेल, जी तुम्ही एक बॉक्स डोळ्यावर चढवता आणि त्यातून पाहता, UI/UX डिझायनिंग सारखी कन्सेप्ट असेल, या सगळ्यातनं ज्या रोजगाराच्या संधी येणाऱ्या काळात निर्माण होत आहेत त्या प्रचंड आहेत. ह्या सगळ्यामध्ये डिजिटल डिझायनिंग तुम्हाला मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये पाहायला मिळणार आहे. असं खरंय. डिजिटल डिझायनिंग जेव्हा विषय समोर येतो त्यामध्ये एनिमेशन अर्थात गेम डिझायनिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग हे असे वेगवेगळे भाग देखील आहेत त्याच्यामध्ये. तर या टेक्नॉलॉजी ज्या आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कशा प्रकारे करता येऊ शकतो? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमचा की ही टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते. मुळात डिझायनिंगची सुरुवात म्हणजे कुठल्याही मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे डिझायनिंग हे नेहमी एखादी गोष्ट निर्माण करण्याच्या अगोदर त्याच्या प्लॅनिंगसाठी केलं जातं. बरं, ते प्लॅनिंग केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन करत असताना सुद्धा त्या डिझाईनचा पुन्हा पुन्हा विचार केला जातो. म्हणजे जगातल्या म्हणजे तुम्ही साधं एक ॲनिमेशन, आपल्याला सामान्यपणे असं वाटतं की ॲनिमेशन म्हटलं की फक्त काय कार्टून चित्रपट असतील, परंतु मेडिकल क्षेत्रामध्ये ॲनिमेशनचा उपयोग होतो. आर्किटेक्चरल, इंटिरियर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तुम्ही एखाद्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाता आणि तिथं पाहता की बिल्डिंग तर बांधून व्हायची, जागा तर मोकळी आहे, पण त्याच्या ऑफिसमध्ये ती बिल्डिंग कशी असणार याचा प्रारूप फोटो पाहतो आपण. तो फोटो कुठल्या कॅमेऱ्यातनं काढलेला आहे? तो ॲनिमेशनच्या तंत्रज्ञानातूनच बनवलेला असतो. म्हणजे इथपासून तर अगदी तुम्ही आता मोबाईलवर एखादी गोष्ट सर्च करायला गेला तर तुम्ही सर्च करण्यासाठी एक गोष्ट म्हणजे 2 अक्षरं टाईप करता आणि पुढची अक्षरं आपोआप येतात. हे काय आहे? हे सगळं जे शक्य झालेलं आहे ते डिजिटल म्हणजे डिझायनिंग या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण पूर्वी फक्त सादरीकरणासाठी करत होतो. आता डिझायनिंगचा उपयोग कम्युनिकेशनसाठी सुद्धा करायला लागलो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकमेकांची ज्याच्या मागच्या काळामध्ये आपण जे म्हटलं ना IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती आणि तंत्रज्ञान, याच्यासाठी डिझायनिंगचा उपयोग होतो. पूर्वी माहिती आणि तंत्रज्ञानासाठी आपण फक्त त्या सॉफ्टवेअर प्रणालींवर अवलंबून होतो. आता आपण अनेक IT कंपन्या फार मोठ्या प्रमाणावर या डिझायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करू लागलेले आहेत. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांना ते लक्षात येत नाही. त्यामुळे इथे डिझायनिंग या संकल्पनेचा वापर, जसं मी मगाशी पुन्हा म्हटलं होतं, पुन्हा तेच सांगावं लागेल की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये होतोय आणि होणार आहे आणि त्याचा वापर वाढत जाणार आहे. हे लक्षात घेतलं. खरं सर, आपण जर बघितलं जसं तुम्ही IT संदर्भात सांगत होता, कम्प्युटर सायन्स किंवा IT ह्यामध्ये प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात ते अर्थातच सायन्स या विभागातून आहेत. मात्र हा जो कोर्स तुमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे यासाठी फक्त सायन्सचेच विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात की कॉमर्स किंवा आर्ट विद्यार्थ्यांसाठी देखील ही डिग्री म्हणजे ते त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात ते विद्यार्थी देखील? निश्चितच. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या क्षेत्रातलं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बॅरियर नाहीये. फक्त तुमची मानसिक तयारी आणि तुमची इच्छाशक्ती
आणि शिकायला आल्यानंतर ज्या पद्धतीने म्हणजे एफर्ट्स घेतले पाहिजेत, ते एफर्ट्स घेतले तर ही सगळी कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकता. म्हणजे ही कौशल्य अशा प्रकारची आहेत की जसं आपण सायकल चालवायला शिकतो, पोहायला शिकतो, स्वयंपाक करायला शिकतो, त्यावेळेस काय आपल्याला कोणी विचारतं का की तुमची 5वी पास झाल्याशिवाय तुम्हाला चहा बनवायला शिकवणार नाही? असं कधीच नसतं. कौशल्य आत्मसात करण्यासाठी खरं तर शिक्षणाचं बॅरियर नसलं पाहिजे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. आणि त्यामुळे सृजनमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याला आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो किंवा अगदी डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला असो किंवा 12वी समकक्ष कुठलंही शिक्षण झालेलं असो, तुम्हाला डिग्रीला ॲडमिशन मिळू शकतं. खरं आहे. आपण एकूणच जर बघितलं तर 12वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी मोठ्या प्रमाणात, अर्थातच कोरोनामुळे अनेकांना त्याचा फटका देखील बसलेला आहे. पुण्यामध्येच आपण जर बघितलं तर 200 ते 300 च्या दरम्यान असे अनेक विद्यार्थी ज्यांना 100% गुण आहेत. मग हे सगळे जे विद्यार्थी पुढे जातात तेव्हा एकूणच एक मनात विचार असतो की जर ते सायन्सचे असतील ते इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर, मेडिकल सायन्समध्ये जाण्याचा त्यांचा एक लक्ष जास्त असतं किंवा CS. पण हा जो एकूणच जो कोर्स आहे हा वेगळा कसा ठरू शकतो? कोणकोणत्या संधी यामध्ये उपलब्ध आहेत? हा कोर्स केल्यानंतर कोणकोणत्या कंपनीजमध्ये किंवा कुठे कुठे त्यांच्यासाठी संधी उपलब्ध आहेत? आज डिझायनिंग इंडस्ट्री तुम्ही जगातल्या प्रत्येक उद्योगाची गरज आहे. म्हणजे तुमच्या मीडिया सेक्टरमध्ये सुद्धा, म्हणजे माझे काही विद्यार्थी मीडिया सेक्टरमध्ये तुमच्या काही चॅनल्समध्ये डिझायनिंगचे हेड आहेत. प्रोडक्शन हाऊसेसमध्ये, मेडिकल क्षेत्रामध्ये जिथं संशोधन आणि रिसर्चचं काम चालतं, प्रशिक्षणाचं काम चालतं, तिथे आर्किटेक्चरल इंटिरियर इंडस्ट्रीमध्ये, प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये, अशा सर्वच इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. तुम्हाला बॅरियर नाहीये. मला फक्त मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये नाही, मला प्रोडक्टिव्हिटीच्या क्षेत्रामध्ये, मला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, मला जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे उद्योगांची जेवढी अंग आहेत, मार्केटिंग पासून प्रोडक्शन पर्यंतची, आरोग्यापासून बांधकामापर्यंतची, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पासून सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगमध्ये डिझायनिंग आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे अशी काही उदाहरणं माझ्याकडे आहेत. म्हणजे मी लोकांना आवर्जून सांगेल की माझ्या कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचं एक कॉफी टेबल बुक मी पब्लिश केलंय. आवर्जून तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन, आमच्या सगळ्याच्यावर जाऊन हे कॉफी टेबल बुक पहा. माझे जवळजवळ मी आता 50 विद्यार्थ्यांचं, म्हणजे मी सुरुवात केली होती कॉफी टेबल बुक बनवायला, त्यावेळेस मी असा विचार केला होता 15 वर्षाचं कॉलेज आहे, आपण एक 50-60 विद्यार्थ्यांची सक्सेस स्टोरी, आता 200 विद्यार्थ्यांची सक्सेस स्टोरी मी म्हणतोय की ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे इथे तुम्हाला विद्यार्थी आल्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळी क्षेत्र ओपन अप होणार आहे. म्हणजे तुम्हाला मी फक्त एक गोष्ट सांगतो की माझी ही BSc डिग्री ॲनिमेशन किंवा BOC डिग्री इन ॲनिमेशन जी आमच्याकडे आहे, त्या डिग्रीमध्ये एका विद्यार्थ्याला एकूण 72 पेक्षा जास्त कौशल्य आत्मसात होतात. म्हणजे तो ग्राफिक डिझायनर बनू शकतो, तो लोगो डिझायनर बनू शकतो, तो ॲडव्हर्टायझिंग आर्टिस्ट बनू शकतो, कंटेंट डिझायनर बनू शकतो, मॉडलर बनू शकतो, टेक्स्चरिंग आर्टिस्ट बनू शकतो, रिगिंग आर्टिस्ट बनू शकतो, कंपोजिटर बनू शकतो, रोटो आर्टिस्ट बनू शकतो. असे 72 प्रकारचे स्किल्स एका कोर्समध्ये. त्यामुळे एक विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर असं म्हणू शकतो की मला याच्यात इंटरेस्ट नाहीये, याच्यात आहे ना याच्यात जा, त्याच्यात आहे ना त्याच्यात जा, असं. म्हणजे अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. एकूणच सर, आपण जर बघितलं तर कोरोनाच्या या काळामध्ये शिक्षण असू दे किंवा नोकरी, अतिशय बिकट परिस्थिती आहे या क्षेत्रामध्ये. तर या क्षणाला जर तुमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेत असतील तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत? मुळात आपण या सगळ्या योजनांचा जर विचार केला तर सृजनमध्ये यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना एकदम फी भरण्याची आवश्यकता नाही, त्यांना दरमहा इन्स्टॉलमेंटची व्यवस्था करून दिलेली आहे. सेमिस्टर पॅटर्ननी फीज भरण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची. या सगळ्या कालावधीमध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना जी सामान्यपणे जी शक्य आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरची दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सृजननी या कोविड काळामध्ये, म्हणजे मला तुमच्या प्रश्नाला थोडीशी बगल देऊन थोडंसं सांगावं वाटतं की कोविड काळामध्ये शिक्षणाचा दर्जा ऑनलाईन असल्यामुळं किती राहिला याचा एक अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. तर तुम्ही निश्चित सृजनमध्ये ज्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं त्याचा अभ्यास करा, ते पहा. कारण सृजनमध्ये ऑनलाईन एज्युकेशन देताना सुद्धा आम्ही जी काळजी घेतली, त्या काळात सुद्धा माझ्या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे, आमच्याकडं स्टुडंट ओरिएंटेड, फीडबॅक ओरिएंटेड एज्युकेशन मेथोडॉलॉजी आम्ही राबवतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांच्या आधारे आम्ही त्यांना पुढे नेत असतो आणि त्यातून विद्यार्थी अनेक ॲक्टिव्हिटी करतात. म्हणजे माझं जगातलं पहिलं 3D ऐतिहासिक चित्रचरित्र असेल, वीर योद्धा चित्र, अशा खूप 75 पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी आम्ही. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोविडच्या काळामध्ये जगातला पहिला आर्टिफिशियल रियालिटी गणेशोत्सव, जो पुण्याचा फेमस गणेशोत्सव असतो, आम्ही सादर केला आणि 3 लाख पेक्षा जास्त
म्हणजे ॲनालिटिक्स असतं वेबसाईटचं, त्याच्यावर आम्ही सांगू शकतो की 3 लाखपेक्षा जास्त जगभरातल्या लोकांनी पुण्याचा गणेशोत्सव ऑनलाईन पाहिला आणि आम्हाला प्रतिक्रिया दिल्या. आत्ता डिजिटल वारी माझ्या काही विद्यार्थ्यांनी सादर केली आणि एक महत्त्वाचा निरोप पण या मुलाखतीच्या निमित्ताने देतो. यावर्षी आपण भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय, अमृत महोत्सव साजरा करतोय. 75 वर्ष आपण पूर्ण करतोय. राष्ट्रभाव या नावाने आम्ही यूट्यूबवर एक ऑनलाईन कार्यक्रम यावर्षी करणार आहोत. आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली एक कलाकृती आहे, खूप सुंदर गाणी आणि त्या गाण्यांच्या बरोबर भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, त्यानंतर सैन्य दलाच्या, क्रीडा क्षेत्रातल्या सर्व प्रगतीचा आलेख त्या 30 मिनिटांच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. 15 ऑगस्टला सकाळी 9 वाजता आम्ही त्या कार्यक्रमाचं प्रीमियर करणार आहोत. आमचा असा प्रयत्न आहे की राष्ट्रभाव जागृत करण्यासाठी हजारो लोकांनी एका वेळेस तो कार्यक्रम पाहावा. मी या कार्यक्रमाच्या, या मुलाखतीच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेल की आजच तुम्ही सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा आणि 15 ऑगस्टला सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम जरूर पहा आणि एक भारत श्रेष्ठ भारत अशी एक भावना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा यूट्यूबवर माझे आधीचेही सगळे उपक्रम आहेत, ते पाहिल्यानंतर लक्षात येईल की सृजन म्हणजे शैक्षणिक दर्जाची, गुणवत्तेची एक टॉप लेवल आहे, निश्चित लक्षात येईल. निश्चितच सर. खरं तर डिजिटल डिझायनिंग आणि अर्थातच तुमच्या कॉलेज संदर्भात मला अजूनही तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबणार आहोत. खरं तर सर जे महोत्सव करणार आहेत त्या महोत्सवात तुम्ही देखील सहभागी व्हा आणि यासोबतच 10वी 12वी नंतर काय करायचा हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर नक्कीच सरांना संपर्क साधा. फक्त इंजिनिअरिंग, डॉक्टर, CA, CS याचा अभ्यास अनेक जण करतात, मात्र यापेक्षा काहीतरी आपण वेगळं करावं अशी इच्छा जर तुमच्या मनात असेल तर डिजिटल डिझायनिंग हे तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरू शकतं. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथंच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमच्या खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा हा कार्यक्रम 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. डिजिटल डिझायनिंग काय असतं या संदर्भात आपण सरांकडून माहिती जाणून घेत आहोत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर, एकूणच डिजिटल डिझायनिंग याचा अभ्यासक्रम कसा असतो या संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे. फारच छान प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. सामान्यपणे कोणत्याही अभ्यासक्रमासाठी तुम्ही जेव्हा म्हणजे कोणती पदवी, शिक्षण घेण्यासाठी तुम्ही जाता तेव्हा तुम्ही अभ्यासक्रमाला महत्त्व देता. परंतु मला असं वाटतं की अभ्यासक्रमापेक्षा आजचा जो काळ आहे तो कौशल्यांचा काळ आहे आणि त्या कौशल्यांच्या काळामध्ये तुम्ही त्या शिक्षणामध्ये तुम्हाला कोणती कौशल्य मिळणार आहेत याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. अनेक लोक ग्राफिक, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, आर्टिफिशियल रियालिटी हे सगळं शिकत असताना फक्त सॉफ्टवेअरचा विचार करतात. म्हणजे मला कोणते सॉफ्टवेअर शिकवले जाणार. सॉफ्टवेअर महत्त्वाचे आहेतच, ते साधन आहे, पण त्या साधनाच्या बरोबरीनं तुम्ही त्या साधनांचा वापर करून कोणती कौशल्य आत्मसात करणार आहात याला महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे इथे तुम्हाला डिग्री, डिप्लोमा या सगळ्या अभ्यासक्रमापेक्षा आमच्या उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला डिग्री, डिप्लोमा याच्यापेक्षा तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत हे पाहून नोकरी मिळणार आहे, हे पाहून तुमचा उद्योग व्यवसाय भरभराटीला जाणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये करिअर करताना म्हणजे मला कोणती पदवी मिळणार आहे, कोणतं शिक्षण, तरी देखील सृजनमध्ये 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना BSc डिग्री इन ॲनिमेशन सारखी 12वी नंतरची इतर कॉलेजमधनं, ट्रॅडिशनल एज्युकेशनमधनं मिळणाऱ्या डिग्रीच्या बरोबरीची डिग्री मिळते. UGC मान्यताप्राप्त पदवी आहे. 10वी नंतर ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की 10वी नंतर तुम्ही 12वी समकक्ष असलेला डिप्लोमा, म्हणजे 10वीचा विद्यार्थी माझ्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला मिळणारं प्रमाणपत्र जे आहे ते 12वी समकक्ष डिप्लोमाचं, असं महाराष्ट्र राज्य व्यवसाय कौशल्य विकास मंडळाचं डिप्लोमा सर्टिफिकेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त फिल्म मेकिंग, ॲनिमेशनचा अभ्यासक्रम आहे. या सगळ्या अभ्यासक्रमांच्या बरोबरीनं विद्यार्थ्यांना आम्ही इंटरनॅशनल ॲडोबी, ऑटोडेस्क आणि फाउंड्री यांच्या सर्टिफिकेशन सुद्धा करून देतो. सर, या व्यतिरिक्त एकूणच आपण जर बघितलं तर 10वी आणि 12वी झाल्यानंतर डिप्लोमा आणि डिग्री तुमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. मात्र तुमच्या कॉलेज मागील 15 वर्षांपासून ह्या शिक्षणात आहे अर्थातच, पण मला एकूणच तुमच्या कॉलेजच्या सक्सेस स्टोरीज संदर्भात जाणून घ्यायचं आहे. खरं तर सक्सेस स्टोरी सांगायला मग वेळ कमी पडणार आणि सगळं. तर मी सगळ्यांना एक विनंती करेल की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर सृजन कॉलेज ऑफ डिझाईन किंवा सृजन ॲनिमेशनचं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर जा. अनेक विद्यार्थ्यांच्या मुलाखती तुम्हाला, त्यांचे मनोगत तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. माझं कॉफी टेबल बुक आवर्जून बघा, तुम्हाला खूप सक्सेस स्टोरीज पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांची सक्सेस हाच कॉलेजचा सक्सेस आहे असं मला वाटतं.
माझ्या म्हणजे काही विद्यार्थ्यांची मी म्हणजे अनेक आता विद्यार्थ्यांची नावं घेण्यासारखी तर खूप आहेत माझ्याकडं. आसावरी बनकर असेल, आमचा दर्शित बंबा असेल, राहुल शेलार असेल, अशी अनेक विद्यार्थ्यांची नावं आहेत की जे पूजा कोळेकर असेल, अनेक विद्यार्थ्यांची नावं कमी पडतील, वेळ कमी आहे आपल्याकडे. परंतु सक्सेस स्टोरी ही विद्यार्थ्यांमुळं माझी आहे. अगदी जेव्हा आम्ही ॲनिमेशन स्कूल सुरू केलं होतं, ॲनिमेशन इन्स्टिट्यूशन सुरू केलं होतं, तेव्हा लोकांना ॲनिमेशन म्हणजे काही माहिती पण नव्हतं. ॲडमिशन घ्यायला येणारा पालक वर्ग तर म्हणायचा की नक्की त्याच्या मनात शंका होती. आज थोडीशी परिस्थिती सुधारली आहे, या क्षेत्राविषयी थोडीशी जागरूकता आहे. त्यामुळे निश्चितच मला एक सांगावंसं वाटतं की या ठिकाणी तुम्हाला सक्सेस 100% मिळणार आहे. 100% मिळणार आहे. खरं आहे सर. मला एक शेवटचा प्रश्न, अगदी थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला फक्त सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की तुम्ही करिअर निवडताना पालक म्हणून विचार करू नका. फक्त तुमच्या काळातल्या करिअरच्या संधी आणि आजच्या काळातल्या करिअरच्या संधी या दोन्हीमध्ये फार अंतर आहे. काळ बदलला आहे. आता पदवी, डिग्री आणि आमकं शिक्षण, इंजिनिअरिंग यातनं करिअर होत नाही आहे लोकांचं. करिअर होण्यासाठी कौशल्यांची आवश्यकता आहे आणि भविष्यात कोणत्या कौशल्यांना संधी असणार आहे याचा विचार करून तुम्ही करिअर करा. एवढंच मी म्हणजे खूप काही सांगण्यासारखं आहे माझ्याकडे, परंतु मी सगळ्यात मोठा मेसेज जर द्यायचा असेल तर हाच देऊ शकेल. मी आपला सर्वांचा आभारी आहे. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि चर्चा केलीत. धन्यवाद. खरंय सर, तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. तेव्हा आपण बघतोय कोरोनाच्या काळात बेरोजगारीचं प्रमाण अधिकच वाढलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर नेहमीच्या पठडीतल्या करिअरच्या वाटांपेक्षा जरा वेगळ्या वाटेची जर तुम्ही निवड केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्या वेगळ्या वाटा कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे